हॅलो. हा, बोला ताई. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. बोला ताई. हा. फोन वेटिंग वर होता. हो, ते म्हटलं अनुभवांची वेळ चालू आहे ना आता, सारखेच हा, मी पण वेटिंग वर म्हटलं असतात. 9 ते 10 वाजेपर्यंत बरोबर, असते. बरोबर. हा. तर मी पाठीमागच्या आठवड्यातच म्हणजे 15 दिवसांच्या अगोदर एक अनुभव शेअर केला होता बघा. माझी ती पर्स सोनं हा, लग्नाला चालले होते विसरले आहे ना. हा, हा, तर हा. तो अनुभव मला आहे ना गुरुवारी आला. मोबाईल वरती मला ऐकायला भेटला गुरुवारी. अच्छा, अच्छा. तर आला ना. हा, हा. हा, आला. तर आणि म्हटलं गुरुवारीच कसं आला ताई. बघा. हा. हो, गुरुवारीच आला आणि त्याच्या अगोदरच असं म्हणजे लय आनंदी असं मन वाटत होतं. आणि हा. मग म्हटलं आज गुरुवार आहे काय स्वामी पण अनुभवाचं काही एवढं लक्षातच आलं नाही कारण की म्हणजे हा अनुभव शेअर केल्यानंतर महिन्याने येतो ना पुढच्या महिन्यात. पण आता तुम्ही हा. ही होता ना बर. शाळेमध्ये होता ना हो, त्याच्यामुळे म्हटलं आता पुढच्या महिन्यात नसेल म्हणजे वेळ तुम्हाला भेटतो ना हो, त्याच्यामुळं. हो, हो. हा, मग ही केला असं. मग तो मी ऐकला अनुभव आणि काल परवा दिवशीच म्हणजे त्याच्यापेक्षा एक मोठा छान अनुभव आला. हा, काय म्हणजे आलं काय ताई? म्हटलं एक अनुभव शेअर केला तोपर्यंत स्वामींनी दुसरा अनुभव दिला. ह्या बघा. अनुभवामध्ये हो, ह्या अनुभवामध्ये काय झालं माझ्या हा. मिस्टरांची ना असं कानात ती बाली घालतात ना. हो, 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 हो. हा, ती बाली असं मका म्हणजे मका भरडतात ना हो, असं हो, हो, हो. मशीन. हा, मग बरोबर, त्यावेळेस लय घाई असते ना मग पटकन बरोबर. ती भराभरी केली आणि त्या घाम येत होता त्याच्यामध्ये कधी कुठे पडली ती सापडलीच नाही म्हणजे अय्या. कळालंच नाही. हा, आणि हा. लक्षातच आलं नाही म्हणजे कोणी बघितलंच नाही ना. सकाळ सकाळी लवकर आलं होतं ती हो, हो, 7-8 हो, वाजता. हो, हो, हा, हो. आणि मग सकाळच्या कामाला परत नंतर ना कामाला जायच्या त्या गोंधळात कोणी त्यांच्या म्हणजे असं लक्ष दिलं नाही. मग ते गेले आणि दुपारी परत ते कानाला असं चुकून हात लागला असं तेव्हा बघितलं तर म्हटलं अय्यो माझी बालीच नाही म्हणजे कुठं अरे पडली काय बापरे! माहित. आता इतक्या खूप दूर गेलो होतं ना अजून हो. घरातनं आणि बाहेर शेतात नाही. आणि शेतात आता एवढं घावणार आहे का म्हणजे गवत बिवत होतं ना असं. हो, हो, हो. मग नाही सापडला आणि मग मला काही त्यांनी फोन करून सांगितलं नाही काय नाही. हां. संध्याकाळी मला म्हटलं अगं माझी बालीच हरवली आणि मी म्हटलं मग आता एवढीच म्हणजे 1 ग्रॅम जरी म्हणजे असलं तरी आहेच की. तर मग मी म्हटलं ताई 1 ग्रॅम काय कमी आहे का आता? वाव. आणि मी डायरेक्ट म्हटलं आता 15,000-16,000. हो. आणि मग मी म्हटलं आता बरं म्हणजे आता आपण जरा टेन्शन मध्ये आलोच की सगळी. मग ती पण असं जास्त जेवत वगैरे नव्हतं असं म्हणजे टेन्शन मध्येच. येतच. तर बरोबर आहे. हा, मग मी पण आणि त्यात झालं होतं कसं म्हणजे मी भगतताईंचा नंबर आहे ना माझ्याकडे. मग म्हटलं भगतताईंना फोन करावं पण भगतताईंना लागतच म्हणजे नव्हता बिझीच यायचं. मग हां, हां. म्हटलं त्यांचं टायमिंग वेगळं आहे का काय आहे काय माहित. आपण पहिल्यांदाच लावतोय तसं होत असत. हां. मग परत ना मनात असं आलं की संध्याकाळच्या वेळेस नाही. त्याच वेळी बघा अंजली तामटे म्हणून आहेत का नाही मॅडम त्या हो, हो, त्यांनी हो. हा तो नंबर त्यांचा सेव्ह आहे ना. मग त्यांनी स्टेटसला असं ठेवलं होतं बघा मुलांचा हट्टीपणा त्याच्यावरती काय करावं. परत असं एखादी वस्तू हरवली तर काय करायचंय हां, असं हां. ठेवलं होती त्यांनी. मग हां. त्या स्टेटस मध्ये बघून मला आठवलं की मग आपण हीच करूया सेवा करूया का न विचारता घोरक अष्टक स्तोत्र आणि गुरुचरित्र ग्रंथाचा 14वा अध्याय. हां, हां, हां. हा, पण कसं होतं मला त्याच्यात पिरियड होता ना. मग मी काय करू शकत पण नव्हते ना सेवा. बरोबर. हां, हां. मग मी काय केलं म्हटलं जाऊ दे आता माझी तर वस्तू हरवली आहे म्हटलं आपण काही देवाच्या पुढे तर नाही बसायचं पण बाजूला बसून आपण मोबाईल वर तर ती सेवा करूया. हां, म्हणून असं हां. संकल्प मग हात जोडूनच असा संकल्प केला. हां. आणि मग केलं सुरू. मग माझं काय ती घोरक अष्टक धोरण पूर्ण असं म्हणजे पाठ नाही ना. मग मोबाईललाच लावलं होतं. मोबाईलला लावून म्हणजे मी त्याच्या बरोबर म्हणत होते असं. हां, हां, मग हां. हा, मग ते केलं आणि 11 वेळा आणि परत गुरुचरित्र ग्रंथाचा 14वा अध्याय पण मोबाईलवरच वाचला आणि ठेवला. म्हणजे असं मनोभाव एवढी प्रार्थना केली ना स्वामींना की स्वामी हो. म्हटलं आपण म्हणजे ती कष्टाचं आहे आमच्या म्हटलं त्याचं बरोबर. पैसे आम्ही दिला. हा, कष्टाचं असलं तर एखादी दुसरी गोष्ट असली तर आपण म्हणतो की जाऊ द्या पण ही कष्टाचं आहे म्हटलं. आणि स्वामी माझी परिस्थिती काय चालली तुम्हाला माहिती आहे. आणि मग एवढं तुमचा जर खरं घोरक अष्टक धोरण त्या स्तोत्रावर खरंच ती जर एवढं प्रभावी असेल ना तर मला त्याची म्हणजे अनुभूती द्या हां, असं म्हटलं. हां. आणि मी काय म्हटलं स्वामी तरी पण कुठं जाता येतं इकडे तिकडं पडली असली तर सापडणारच नाही म्हटलं. बरोबर. पण हां. कसं आहे ती जर वस्तू म्हणलं माझ्या जरी शेतात जरी सापडली म्हणजे पडली असली तर मला आज ना उद्या कधीतरी सापडेल. पण हां, जरी असं इकडे तिकडे असले तरी म्हटलं ही सेवा करते मी तरी पण हां, हां. त्यातून
हा मग त्यातून बघूया. मग मी तेवढं केलं आणि नंतर ना गेले आतमध्ये, पण दुसऱ्या दिवशी मग झोपून गेले. आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही झोपताना म्हणजे पाणी नेलं ना मी तांब्यात हा, असं, हा, आणि मग ठेवलं. तर तीच रूम मी कितीतरी वेळा झाडू मारलेली. हा. आणि तांब्या असं ठेवायला गेलं तर दिवसभर म्हणजे मनोमन ती स्वामींचं नामस्मरण होतं. म्हटलं एवढं मोठं 1.5 तोळ्याचं तुम्ही म्हणजे माझं नाही का सोनं गेलं होतं, तर ते म्हणजे हे करून दिलं. आणि ही तर म्हणलं एवढी छोटीशी गोष्ट आहे, पण म्हटलं अनुभव मी शेअर करेन. असं दिवसभर टेन्शन मध्ये दुसऱ्या दिवशी पण होतो. आणि मी तांब्या भरून ठेवायला गेली, एकदम खाली वाकले तर तिथं एका साईडला मला चककलं. आणि या, नंतर ना मग हो कमाल. हा. आणि त्या दिवशी दुसऱ्या दिवशी काय झालं माहितीये का, दरवाजा देवाचं रूम असं किचन मध्ये आहे ना देवाला, मग मी दरवाजा लावत होती. तरी पण मी विचार करत होते, आपण म्हणजे पिरियड चालू असताना आपण अशी सेवा केली तर ती चालेल का. पण म्हटलं जाऊ दे, आपण कुठे देवाला हात लावला, आपला मनोभाव मोबाईल वरती चालली. पण मग करू का नको, सापडली तर नाही वस्तू, सापडेल का नाही. मी ठरवलं होतं की ती वस्तू सापडेपर्यंत आपण ती करतच राहायची रोज. अरे वा. हा. हो म्हणानं. आणि हम्म. नंतर पण मी बघत ताईंना फोन लावला तेव्हा पण लागला नाही. मग म्हणलं काय माहिती आता ही सेवाच मला भेटेना, असं कधीच झालं नाही. म्हणजे मी मेसेज टाकला तरी म्हणजे त्याचा रिप्लाय येत होता. हा. मग ती मला दिसली, पहिल्यांदा दिसली, मिस्टरांना बोलवून दाखवलं. आणि पहिल्यांदा येऊन स्वामींपुढं म्हणजे स्वामींच्या बाजूलाच म्हटलं का स्वामी सापडली तुम्ही. मी तुम्हाला म्हटली होती की ती छोटीशीच आहे म्हटलं, पण ती तरी आपली स्वतःला. आणि ती तर मिस्टर तर एवढे खुश झाले ना, म्हणजे त्यांना कामात पण असं लक्ष लागत नव्हतं. म्हणजे आता कसं सगळं ह्याच्यावर शेतीवर आपलं अवलंबून असल्यामुळे जर आपण शेतात जर बरोबर. असं खत वगैरे टाकलं अगोदरच हा. त्या शेतीसाठी पैसे म्हणजे हे केलं ना, तरच मग उत्पन्न निघतं ना. असं बरोबर. हो, व्हायचं. हो, हो. हा मग आता उन्हाळा आहे ना, मग खत बित घालणं, मग हम्म, सहा हम्म, सात हजार रुपयाला ट्रॉली आहे ना खताची. मग हम्म. त्यांचं कसं मत जरी दोन जरी ट्रॉली त्यात आल्या असत्या ना, असं ती हो, फुकटच हो. कुणाला तरी सापडली असती ना. जर खरं. मी ती मोडली असती तर मला कुठेतरी उपयोग असल्या 4 बाया झाल्या असत्या ना एका वर्षात, असं झालं नाही, त्यांचं. खरं. हो. हो, खरं. मग ती माझ्या शेतीच्या कामासाठी उपयोगी आली असती, हीच म्हणजे चिंता मनाला. आणि त्यांचा ते ऍक्सिडेंट झालं त्याच्यामुळे तर लय डोक्यात घेतलं. मग मलाच कसं तरी वाटायला लागलं. हम्म, आणि मी मनानच केली अहो सेवा त्या पिरियड मध्ये सुद्धा. तर मला हम्म. परत एवढं घाबरलं ना, डोळे भरून आणलं. म्हटलं स्वामी आता तुमच्या मठ, म्हणजे मी बोललेच नव्हते त्यांना की कुठल्या मठात तुम्हाला ही करेन ती करेन. फक्त मी अगोदर सेवा करते जर माझ्या घरात. पण मी तर विचार करते घरात आली कुठून. जर परत हा. लक्षात हो, आलं की हाय ना मॅडम बरोबर. बघा ना. साहजिक आहे. हो. हा. आणि त्यांनी कपडे चेंज केले तर म्हणजे त्यात ज्या रूम मध्ये गेली तिथेच पडायला पाहिजे ना. हो, खरं आहे ना. मग तेच की. आणि शेतात आमच्या म्हणजे घराच्या बाजूलाच शेत आहे ना, तिथूनच आलं, दुसरीकडे कुठे गेले पण नाहीत. हो. आणि त्याच्यानंतर ना आम्ही माझ्या सासूबाईंनी 2-3 वेळा त्याच्या म्हणजे आता दिवसभर आपण झाडू मारतोच की. आणि बरोबर आहे. हो. आणि म्हणजे छोट्या छोट्या मुलांना जरी दिसलं तरी ते काय हो. जरी असलं तरी खरं, दाखवत खरं, येतात. खरं, खरं. आणि असं पण नाही की ते अडचणीच्या असं अडगळीला बघा पडले ना, असं पण नाही. कमालच. हो आहो स्वामी अशी फरशीवर एकदम ताई ताई दिसली, मग स्वामींना दाखवली, म्हटलं किती सापडली बाबा मी सुंदर. स्वामी. आता म्हटलं की काय सापडली ना. हो आता तर आता पडला का स्वामींवरचा विश्वास, तर हो पडला की तुझ्या स्वामींमुळे पण झालं. तर मी म्हटलं आता मग एखाद्या मठात न्या, तुम्हाला मी सांगते मी किती दिवस झालं मठात न्या मठात न्या. तर नाही मग असं म्हणजे माझी इच्छा आहे की मठात जाऊन हे करायचं ना, हा, म्हणजे हा, प्रसादी हा. आपण देतो ना असं आरतीला हे बरोबर. तसं. तर बरेच दिवस झाले गेले नाही ना, हा, जरा हा. लांब आहे आमच्या इथून. मग तीच इच्छा 2 वेळा म्हटलं स्वामी मी जे काय म्हणलं. अहो मग मॅडम ही आहे ना तिसरी वेळ आहे सोन्याच्या बाबतीत माझी. मी तुम्हाला बघा एक पहिल्यांदा अनुभव शेअर केला होता, तो मुलाच्या कानातलं पडलं होतं बघा, 108 वेळा मुजरं घालेन म्हटलं स्वामींना. हा, 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 हा. हा तो बरोबर. एकदा, परत माझ्या सोन्यासाठी तो एकदा, आणि आता ही बालीचा तिसरा. म्हणजे किती त्या स्वामींनी द्यायचं सांगा बरं. हो ना, किती सुंदर अनुभव हो तुम्ही. म्हटलं. आणि बघा ना लगेच एका दिवसातच तेवढी सेवा किती छान. ही न करता म्हटलं की काय पहिल्यांदा शेअर करते. अजून आज दिवसभर मनात म्हणते की हम्म. स्वामी आज अनुभव शेअर करते बरं का, पण माझ्यासारखे कितीतरी लोक असतील ना अनुभव शेअर करणारी. मला काय म्हणजे माझा बिझी लागेल का फोन, माझा बिझी लागेल का. जर तुम्ही परत म्हणते जर तुमच्या या मनात असलं ना आहे की मी अनुभव शेअर करावा तर हम्म. सांगताल. आणि बरोबर तीच झालं. पण मला एवढं विशेष वाटतंय की न काय होता म्हणजे मी नाही स्वामींपर्यंत जाऊ शकले त्या दिवसामध्ये, तरी पण आपण मनानं जरी केली नाही एखादी हो. सेवा तर भक्ती भावाने तर त्यांच्यापर्यंत पोहोचतेच. अगदी कसं बोललात, मनाने जाणं महत्वाचं आहे. हो अहो बघा की अशा शरीराने नाही दिवसात म्हणजे गेलात का तरी चालेल.
अहो मॅडम मी तर ना असं जर असलं ना तर माझी सकाळ संध्याकाळ आरती असते, पण त्या आरतीच्या टायमिंग मध्येच मी असं आपण बाहेर अडचण जरी असली ना तरी आपण बाहेर असं ती मनात आरती पाठच असते ना, मग त्या टायमिंगला आरती म्हणूनच जायचं. बरोबर. किचन करता करत हो किचन मध्ये स्वयंपाक करता म्हणा काय करता ते आपण हं, सगळं नामस्मरण तर असतं. आणि सकाळी उठली ना परत जर आपण म्हणजे त्यांच्या दर्शनापासूनच आपली सकाळच्या दिवसाची सुरुवात. आणि एक त्यांना बोलून जायचं की हात जोडून की तुम्ही म्हणजे स्वामी मी तुमच्यावर माझ्या मनातली चिंता टेन्शन काय असेल ना विचार ते हां, सगळं तुमच्या चरणी अर्पण करते. आणि तुमच्या आणि माझ्यामध्ये म्हणजे असं खंड पडू द्यायचा नाही, असं कोणत्याच गोष्टी हां, म्हणजे कुठल्याच नामस्मरणात गोष्टीचं म्हणा. अंतर नका पडू देऊ असं. हा अंतर नको हा हा एवढं हे मी रोज बोलत असते. किती छान ना? आणि ती हो म्हटलं आता ताईंना हा अनुभव शेअरच करते, तर आम्हाला सुरुवातीला बिझी लागला फोन, पण म्हटलं आता जाऊ द्या ताई करतील नंतर ना, आणि जरी नाही आज केला तरी उद्या करीन म्हटलं मी. आई गं! किती हो तर काय. सुंदर, आणि सुंदर. बघा ताईंनी ना ताई असं पण नाही की मला सेवा दिल्या नाहीत, म्हणजे मी थोडासा माझा कान दुखत होता ना, मग तुमच्याकडून मी नंबर घेतला त्यांचा भगत ताईंचा आणि त्यांना मग मेसेज करून ठेवला होता, पण त्यांनी आहे ना रिप्लाय मला लगेच दिला, फक्त हात जोडलेलं होतं. हां, आणि हां. नंतर मग मला म्हणजे माझा काय प्रॉब्लेम आहे तो सांगितला होता कान दुखायचा, पर त्यांनी आहे ना मला काल का परवाच रिप्लाय दिला. म्हणजे खूप दिवसांनी खूप जुना मेसेज येतो बरोबर. जवळजवळ 1 महिना झाला असेल त्याला, 1-1.5 महिना. पण मी कसं म्हणते आता माझा कान राहिलाय तर मग मी म्हणते एखाद्याने आपल्याला सेवा दिली ना तर ती आपण करायची, म्हणजे आपलं दुखो किंवा ना दुखो मग असं हो, चालतं ना हो. हो. बरोबर आहे. खरं आहे. हाय का नाही. हा मग तीच म्हणाला म्हटलं आज ताईंचा जर फोन लागला ना तर ते पण विचारून टाकते की माझा आता कान दुखत नाही, पण त्यांनी एवढ्या ह्यांना दिली ना आपल्यासाठी हो नाही सेवा, तर आपला करायचं. दुखत नाही तर आपण करून म्हणजे करायला काय हरकत आहे नाही. करायचं, करायचंच ताई. आणि हा मग तेच केलेलं कधीच वाया जात नाही ताई. बघा ना त्या 14व्या गुरुचरित्र पण मी ग्रंथ केलेला, हां. त्याच्यामध्ये पहिले 1 दिवस 2 दिवस त्याच्यावरचं फुल पहाटेचं करायची ना मी ती हां, अमृत हां, हां, हां. मुहूर्तावरती. हा मग ती दत्तगुरूंच्या फोटोवरचं फुल पडायचं खाली सुरुवातीला, पहिल्याच दिवशी हार घातला होता तोच पडला असं खाली. परत अरे दुसऱ्या दिवशी पण तसंच, पण काय होतं ते 2 वेळा मला एक पहिल्या दिवशी पण दुसऱ्या दिवशी पण असं मुंगूस दिसलं. आणि हां, आता हां. म्हणलं तिसऱ्या दिवशी आज तरी दत्तांना म्हणलं दत्तगुरु आज तिसऱ्या दिवशी दिसायला नको, कारण म्हणजे दिसायला नको म्हणजे मला कसं वाटलं की हं, दोनदा झाले आणि आता तिसऱ्यांदा जर झालं तर तीन हं, ती गाडून म्हणून नको. पण लक्षातच आलं नाही की दत्ताला म्हणजे 3 अवतार ना, मग हं, 3 तोंड आहे दत्तांची. परत म्हटलं सॉरी सॉरी असं झालं. पण हं. ती झालं माझं म्हणजे गुरुचरित्र मला असं वाटत नव्हतं की माझ्याकडून म्हणजे करून घेतील हां, ते. हां, हा हां, हां, गुरुचरित्र हां. खूप मोठा अनुभव त्याच्यात पण. आणि म्हणजे असं फुलं पडणे असं शुभ संकेत तर सारखे असते ते. मग मी कुठे पण जाताना चला स्वामी तुम्ही चला सोबत पण चला आणि इथे पण थांबा. मग तर काय. आणि असं मला कुठे जर जायला वगैरे नाही भेटलं ना तर स्वामी तुमच्या मनात नव्हतं ना, मग मला असं कोण काय म्हटलं ना तर मी म्हणते जाऊ दे स्वामींच्या मनात काय असेल ते, मी काय जास्त लोड घेत नाही टेन्शन पण घेत नाही. सुंदर, टेन्शन घेत सुंदर. नाही. स्वामींच्या माझ्या मनात असतील ना तर नेतील, अगदी नाही नेलं बरोबर. तर नाही नेतील, हाय का नाही. त्यांच्याशिवाय बरोबर. काहीच होऊ शकत नाही ना असं. त्यांच्याशिवाय तर काहीच होऊ शकत नाही. अगदी बरोबर आहे. हो, पण नाही एवढं आहे की मी म्हणजे असं जे आता श्रोते आहेत ते ऐकतात किंवा काय असं जे स्वामी सेवक आहेत ना त्यांना असं म्हणते की आपण म्हणजे स्वामी एकही नाम आपलं आपण त्यांचं नाम स्मरण जरी केलं ना तरी ते फुकट असं वाया घालवत नाहीत. नाही, नाही. कोणत्या ना अगदी, कोणत्या तरी स्वरूपात ते आपल्याला फळ देतात, म्हणजे अगदी, देतात अगदी. 100%. खरं आहे, खरं आहे. हो. किती आणि सुंदर. हो छान अनुभव म्हटलं ताई म्हणतेले काही ह्यांचा काय एका पाठोपाठ नाही, एक नाही, अनुभव नाही. असेल. सुंदर अनुभव. आणि इथेच स्वामी तुम्हाला भरपूर अनुभव देतील बघा. हो. छान. आणि ताई म्हणजे मी तारतीर्थ हे असं मुलांना देते ना तर आता नवोदयची परीक्षा झाली ना 5वी ची, तर माझ्या मुलाला हे ना 93% मार्क असे पडले, पण आपल्या ओपन हां? वाल्यांना किती हो अरे वाह! हां, हां. पण आपल्या ओपन वाल्यांना ना 98% पाहिजे होती. आणि 98% जर दिलं ना तर ओपन वाल्यांना म्हणजे 98% पडलं असतं तर त्याचे सिलेक्शन झालं असतं. आई म्हणजे 10वी गं! 12वी पर्यंत ना शिष्यवृत्ती मोफत नाही का. हां, 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 हां. हा तसं झालं असतं, आई पण म्हटलं गं! म्हणजे माझा विश्वासच नव्हता की माझ्या मुलाचा असा नंबर येईल, तरी पण हां. आला त्याच्यामध्ये. आणि म्हटलं जाऊ द्या स्वामी तुमचीच कृपा. पण नंतर ना असं जेव्हा कळालं की 98%, म्हणजे 98% वाल्यांना मराठ्यांना ओपन वाल्यांना आहे, तर म्हटलं जाऊ द्या मग. आदिवासी एक मुलगा आहे ना त्याला 90 का 92 आहे ती, मग त्याचं झालं सिलेक्शन. तर म्हटलं जाऊ द्या ठीक आहे त्याचं झालं. तर जे ह्याच्या पाठीमाग आपल्यासाठी चांगलं आहे, ते तेच स्वामी आपल्याला करतात.
हा तेच की. आणि मग माझा मुलगा तर म्हटला काही नाही मम्मी काय एवढं टेन्शन घेऊ नको, ह्या वेळेस झालं तसं हे म्हणजे मी पहिल्यांदाच बसला होता ना हा हा सेमीनं 5वीला. हा 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 हा. म्हटलं जाऊ दे ह्याच्यात काय नाही, म्हटलं अजून आहे की शिष्यवृत्ती अजून 8वीला आहे आणि बरोबर. NMS ही हा अशा परीक्षा आहेत त्या, म्हटल्या स्पर्धा परीक्षेत आपण बसू, हो तर काय हो नाही. तोच मला हो सांगते मी न काय बोलतात. हो. म्हटलं अरे असं नाही काय, म्हटलं नाही तुला वाटत असेल की आपल्या म्हणजे 2-3 टक्क्यांसाठी जरी गेलं किंवा 2-3 मार्कांसाठी जरी गेलं तर असं वाटतं ना अजून थोडा अभ्यास करायला पाहिजे होता. चालेल. असं आपल्याला वाटतं, पण मी म्हटलं असं काय नाही रे, जाऊ श्री दे. स्वामी. मी हो शेअर करते हा ताई. हो हो ठीक आहे. हा श्री श्री स्वामी. स्वामी हो हो. समर्थ.